श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा दुसरा अध्याय आपल्यातील गुरुभक्ती, श्रद्धा आणि शरणागती या गुणांना जागृत करतो. हा अध्याय आपल्याला काय बरं शिकवतो तर संसारात अनेकदा आपल्याला मार्ग सापडत नाहीत. अशा वेळी सद्गुरूच आपल्याला आयुष्यात प्रकाश आणतात आणि खऱ्या अर्थाने मार्गावर नेतात. ज्या भक्ताची आपल्या गुरुवर अढळ श्रद्धा असते त्याचा सर्व भार गुरु स्वतः वाहतात. जोपर्यंत आपल्या मनातील अहंभाव आणि मीपणा जात नाही तोपर्यंत सद्गुरूंची कृपा आपल्यावर होत नाही. स्वामी हे केवळ एका शरीरापुरते मर्यादित नसून ते चराचरात व्यापलेले आहेत. थोडक्यात काय हो, हा अध्याय वाचून आपल्या मनात एक नवीन उत्साह आणि सकारात्मक विचार येत असतात. कोणतंही मोठं संकट आलं तरी आपल्या पाठीशी सद्गुरू आहेत हा विश्वास आपला दृढ होत असतो. पहिल्या अध्यायात श्रद्धेची सुरुवात झाली आणि आता अध्याय दुसरा आपल्याला एक मोठा धडा देत असतो. संकट म्हणजे शिक्षा नाहीये तर ती परीक्षा आहे. आपण अडचणीत आलो की लगेच विचार करतो स्वामी माझं ऐकतच नाहीत. पण अध्याय दुसरा सांगतो स्वामी आपल्याला सोडत नाहीत, ते आपल्याला मजबूत बनवत असतात. क्षणभर विचार करा, कितीतरी संकटातून त्यांनी तुम्हाला बाहेर काढले. ती तुमची ताकद नव्हती, ती स्वामींची कृपा होती. दुसरा अध्याय आपल्याला शिकवतो श्रद्धा परिस्थितीनुसार बदलू नये. सबुरी ठेवा, योग्य वेळ येते. जसं अंधारानंतर पहाट येते तसंच संकटानंतर कृपा येते. एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटांना घाबरू नका, नामस्मरण सोडू नका, कारण स्वामी पाठीशी असेल तर पराभव शक्यच नाही. चला तर मग आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. गणपतीला नमस्कार करून आपण दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करूया. जे भक्त मनामध्ये इच्छा धरून स्वामी महाराजांची भक्ती करतात ना त्यांच्या स्वामी महाराज इच्छा पूर्ण करतात. पण जे भक्त निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होत असतं. नरसिंह सरस्वती महाराज असंख्य पापे नष्ट करून कर्दळीवनात गुप्त झाले होते. अशी कथा तर आपण गुरुचरित्रात ऐकलेलीच आहे. पण पुढे लोकांच्या उद्धारासाठी पुन्हा ते प्रकट झाले आणि त्यांनाच स्वामी महाराज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पुढे एका स्वामी भक्ताने त्यांची पत्रिका अंदाजे केली, पण त्याची शकप्रमाणे माहिती नसल्यामुळे लोकांना त्याबद्दल शंका आहे. स्वामी महाराज कधी प्रकट झाले याची कोणाला सुद्धा माहिती नाहीये. एकदा काय झालं, अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज राचप्पा मोदींच्या घरी त्यांच्या भक्तांसोबत बसलेले होते. त्यावेळेला कलकत्त्याचा कोणी गोरा साहेब महाराजांना भेटण्यासाठी आला होता. महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर गेली होती. त्यांच्यासोबत एक पारसी गृहस्थ पण होते. ते महाराजांना भेटण्याला येण्यापूर्वी महाराजांनी मोदींना 3 खुर्च्या ओळीने मांडायला सांगितल्या. ते आल्यावर दोघांना आदराने 2 खुर्चीवर बसवले आणि आपण स्वतः एका खुर्चीवर बसले. महाराजांचे ते दिव्य तेज पाहून ते प्रभावित झाले. आपण एकटे कुठून आला असा प्रश्न साहेबांनी स्वामींना केला. स्वामींनी त्यांना हसतमुखाने उत्तर दिले, पहिल्यांदा आम्ही कर्दळीवनातून निघालो, त्यानंतर कलकत्त्याला गेलो, नंतर बांगलादेशला गेलो. तेथे कालिका मातेचं दर्शन घेतलं, प्रसिद्ध गंगास्थळ पाहून, इतरही तीर्थस्थळे पाहून नंतर हरिद्वारला गेलो. केदारेश्वर, हिमालयातील तीर्थस्थळे असे 80,000 नगरे फिरले. त्यांनी गोदावरी नदीच्या काठावर वास्तव्य केले. ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात सांगितलेली आहे तिथे नित्यनियमाने स्नान करून तिथले तीर्थक्षेत्र पाहून काही दिवस तिथे राहिले. यानंतर हैदराबादला गेले. मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर इथे त्यांनी स्वतःच्या इच्छेला येईल तेवढे दिवस राहिले. तेथून माहुळला गेले. तेथून फिरत फिरत ते अक्कलकोटला येऊन पोहोचले. तेव्हापासून या नगरात आनंदाने राहतात. महाराजांनी सांगितलेली माहिती ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला आणि स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन ते दोघेही निघून गेले. अशा प्रकारे स्वामी महाराज 12 वर्ष मंगळवेढ्यात राहिले. त्यावेळेला त्यांची विशेष अशी प्रसिद्धी नव्हती. नेहमी ते जंगलातच राहत होते. कधीतरी गावात येत होते आणि जरी गावात आले तरी गलिच्छ जागी बसत होते. कोणी काही आणून दिले तरच खायचे आणि नंतर जंगलात उठून जात होते. गावातील काही लोक त्यांना वेडा म्हणत होते. अज्ञानामुळे कोणालाच हे त्यांचं परब्रह्मरूप ओळखता आलं नव्हतं. त्यावेळेला सोलापूरमध्ये दिगंबर बाबा राहत होते. त्यांनीच स्वामींना ईश्वर समान आहेत हे ओळखले होते. ते नेहमी महाराजांच्या दर्शनाला येत. महाराज सुद्धा कमरेवर हात ठेवून त्यांना दर्शन देत होते. अशा प्रकारे अमृतासारख्या कथा या स्वामी चरित्र सारामृतामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः त्या वधवून घेतलेल्या आहेत. स्वामी महाराजांची सत्ता सर्वत्र आहे.
असा हा ग्रंथ स्वामी महाराजांच्या अद्भुत कथांनी भरलेला आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा ग्रंथ ऐका, कारण हा ग्रंथ ऐकून तुम्ही तृप्त व्हाल. तुमची भयसंकट दूर तर होतीलच, कारण या ग्रंथाची तशी फलश्रुती आहे. चला तर मग हा दुसरा अध्याय इथेच थांबूया. उद्याचा अध्याय तिसरा ऐकण्यासाठी पुन्हा एकदा या चॅनलवर या. मी उद्या तिसऱ्या अध्यायाचं सुद्धा स्पष्टीकरण देणार आहे.